कोल्हापूरमध्ये दसरा महोत्सव ट्रस्टच्या बैठकीत पर्यटन वृद्धीसाठी महत्त्वाचे ठराव मंजूर झालेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। महोत्सवापुरतच नव्हे तर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी ट्रस्टनं ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन आणि सांस्कृतिक विकासाला गती देण्यासाठी दसरा महोत्सव ट्रस्ट पुढे सरसावले। सन 2006 पासून या ट्रस्टच्या माध्यमातून दसरा महोत्सव साजरा केला जात असून पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ही महत्त्वाची बैठक झाली। यावेळी विविध शासकीय अधिकारी, सांस्कृतिक संस्था, व्यापारी संघटना आणि पर्यटन क्षेत्राशी निगडीत प्रतिनिधी उपस्थित होते। ट्रस्टचं काम केवळ महोत्सवापुरतं मर्यादित न राहता जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे। कार्यक्रम, कार्यशाळा आणि विविध उपक्रमांसाठी निधी उभारणीची आवश्यकता आहे। त्यासाठी एक उपसमिती स्थापन करून निधी उभारणीचं नियोजन करण्याचा ठराव पारित करण्यात आला। तसंच नवरात्रोत्सव आणि दसरा महोत्सवाच्या आयोजनासाठी यंदा ट्रस्टकडून सुमारे 20 लाख रुपये देण्यात येणार असून आणखी निधीची गरज भासल्यास त्याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं। बैठकीत मागील लेखापरीक्षणालाही मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासह सांस्कृतिक उपक्रमांनाही नवा उत्साह मिळणार आहे।